यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ऍक्टिव्ह आहेत। कोळीवाड्यात तातडीने लोकांनी सांगितलेल्या कामाची पूर्तता करणार आहेत। इंजिनियर, आर्किटेक्ट अशी सगळी टीम पोहोचणार आहे। काल नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने लोकांनी काही मागण्या केल्या होत्या, त्यानिमित्त आज 12 तासात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे। रिक्षा चालकांना दिलेल्या 1 वर्षाच्या मुदतवाढीच्या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। फडणवीसांना आपणच बॉस आहे ठासून सांगायचं आहे, याकरता हा निर्णय घेण्यात आलाय असं राऊत म्हणतायत। देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या इतर जे सहकारी पक्ष सरकारमध्ये आहेत त्यांना हे ठासून सांगायचं आहे की मी तुमचा बॉस आहे, मी तुमचा बॉस आहे आणि मी जे करीन ती पूर्व आहे या मंत्रिमंडळात। आणि मुख्यमंत्री हा नेता असतो सरकारचा, त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिल्लीमध्ये जाऊन फुगड्या घातल्यात तरी मी इथे बॉस आहे, माझा निर्णय अंतिम आहे। हे त्यांनी कालच्या रिक्षा चालकांच्या संदर्भातला जो निर्णय आहे हे त्यांनी दाखवलं। एकनाथ शिंदे जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेच्या गोष्टी करत असतात त्याने ह्याच्यावरती बोलायला पाहिजे की अमित शहांचा निर्णय आम्ही मानणार नाही, अमित शहांचा, देवेंद्र फडणवीसांचा नाही, अमित शहांचा निर्णय। पण जे मी सांगत होतो तेच घडलेलं आहे। लासलगाव पाठोपाठ मनमाड मधूनही कांदा एक्सप्रेस धावणार आहे। 800 टन कांदा घेऊन कांदा एक्सप्रेस चेन्नईला जाणार आहे। मनमाड रेल्वे स्थानकात कांदा भरण्याचं काम सुरू आहे। सुमारे 21 डब्यांच्या रेल्वेमधून 800 मेट्रिक टन कांदा संध्याकाळपर्यंत चेन्नईच्या दिशेने रवाना होणार आहे। त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी पसरली आहे। मनमाड रेल्वे स्थानकातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रईस शेख यांनी। किरकोळ बाजारामध्ये कांद्याचा भाव वाढल्यानंतर सरकार आता पुढे आले असून ग्राहकांना कमी दरामध्ये कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेड आणि एनसीसी मार्फत परराज्यामध्ये कांदा पाठवण्यात येत आहे। मी सध्या मनमाड येथे उभा असून रेल्वे रॅकद्वारे नाफेड आणि एनसीसीद्वारे कांदा हा चेन्नईसाठी पाठवण्यात येणार आहे। काँग्रेस जाणून बुजून आदिवासी आंदोलन पेटवत आहे। नवनाथ बन यांचा आरोप आहे राहुल गांधींच्या राजकीय भविष्याकरता आदिवासी विद्यार्थ्यांचा गैरफायदा आहे। राहुल गांधींना रिलॉन्च करण्याचे काँग्रेसचं षडयंत्र आहे आणि या षडयंत्रावर आता मात्र नवनाथ बन यांनी जोरदार प्रहार केलाय। पाहूया। फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जातोय। जोपर्यंत राहुल गांधींचा महाराष्ट्राचा दौरा होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवावं असा दबाव या विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतोय। पुण्यातील गणेश उत्सवात वाजणाऱ्या डीजे वरून वाद निर्माण झालाय। ध्वनी प्रदूषणाला आमचा विरोधच आहे, गणेश मंडळांनी बाहेर काढलेल्या नागरिकांची ही भूमिका आहे। विद्यानंद बापट यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। गणेश उत्सवापूर्वी जी महानगरपालिकेने बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये एक सजग नागरिक म्हणून विद्यानंद बापट सहभागी झाले, मात्र त्यांना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः हाकलून दिलं आणि त्यांचा मुद्दा सुद्धा व्यवस्थित तिथं मांडता आला नाही। आपल्यासोबत विद्यानंद बापट आहेत। नाही, गणेशोत्सवाच्या मंडळांचा माझा काही संबंधच नाही, त्यांनी काही मला सांगायचा, मी त्यांना उभंही करणार नाही। मुळात काय झालं त्यावेळेस मी दुर्दैवाने शस्त्रसज्ज नव्हतो, कारण ही जर अमेरिका असती तर माझ्याकडे किमान 2 रिव्हॉल्वर्स आणि 2 एक्स्ट्रा मॅगझिन्स असली असती, डबल स्टॅक मॅगझिन, मग मला चिंता करायची गरज नव्हती। पण इथे दुर्दैवाने इंडिया असल्यामुळे इथे सिव्हिलियन पॉप्युलस खूप मोठ्या प्रमाणात डिसआर्म्ड आहे, तर त्यामुळे माझ्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर होती। मुंबईच्या महापौर पदावर शिवसेनेचा दावा कायम आहे। 1.25 वर्षाच्या महापौर पदावर अधिकृत निर्णय झालेला नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। माहिती नसलेल्यांनी बोलू नये असं अमेय घोले यांनी म्हटलंय। 6 महिन्यांपूर्वी शिंदे फडणवीसांमध्ये फॉर्म्युला ठरलाय असंही अमेय घोले यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 3000 रुपये द्या, रक्षाबंधनाच्या निमित्ताने रवी राणा यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। वेळ पडल्यास आमदार खासदारांचे पगार कमी करा असं वक्तव्य सुद्धा रवी राणांनी केलं।
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करेल की देवाभाऊ हे सगळ्या महिलांच्या हृदयामध्ये आहे आणि देवाभाऊ हा उदार मनाचा प्रचंड मजबूत मुख्यमंत्री आहे. त्यामुळं आज ज्या महिलांची जी योजना आहे लाडक्या बहिणींची, त्या योजनेसाठी जे 1500 रुपये देवाभाऊच्या माध्यमातून मिळतात, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मिळतात, त्या 1500 रुपयाचे 3000 रुपये केले पाहिजे. ही मोठी भेट रक्षाबंधन निमित्त महिलांना राज्याच्या देवाभाऊ देतील असा माझा विश्वास आहे. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्वाची बातमी, 29 ऑगस्टला आंतरवलीत आंदोलन होणार, म्हणजे उद्या आंतरवली सराटीत आंदोलन होणार. पण सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मुंबईत वर्षावर येऊन धडकणार असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. यावर आता जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री मान्य करतील. जरांगे मुंबईत येणार नाहीत असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केलाय. पाहूया. मराठ्याला स्पष्ट सांगितलं 29 ऑगस्टला आंतरवालीतच होणार, पण यांनी नाही दिलं तर मुंबईत होणार. दोनदा सज्ज राहायचे. होईल ना तारीख डिक्लेअर. मराठ्याला काय सांगायची गरज नाही. 45 लाख गाड्या मुंबईत जाणार आहेत. 45 लाख, 80 ते 90 लाख कोटी मुंबईत असते पहिल्या टप्प्यात. आणि तुम्हाला आपण बोलतो ते सिद्धच करतो. 5 टप्पे होणार आहेत. 5 टप्प्यात 6 कोटी मराठा मुंबईत जाणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी फार स्पष्टपणे जाहीर केलं की माझं आंदोलन आहे आंतरवाली सराटीमध्ये. त्यामुळे आझाद मैदानाच्या बाबतीत देखील गृह खात्याने एक अध्यादेश काढला, ज्यामध्ये आंदोलन करायचं असेल तर ते आंदोलन फक्त आझाद मैदानात होऊ शकतं अशा प्रकारचा तो अध्यादेश होता. त्यानंतर मी स्वतः मनोज जरांगे पाटलांना विनंती केली होती की आपण मुंबईत येऊ नये. मुंबईमध्ये सणासुदीचे दिवस आहेत, गणपतीचे दिवस आहेत. अशा परिस्थितीमध्ये रक्षाबंधनानंतर गणपतीचा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणावर सुरू होतो. मग गणपतीची मिरवणूक असेल, गणपतीचे आगमन असेल, अशा अनेक गोष्टी, दहीहंडी असेल, अनेक गोष्टी असतात. तर त्यांनी देखील काल ते जाहीर केलं. मला वाटतं की आमच्या विनंतीचा त्यांनी मान ठेवला आणि त्यांनी जाहीर केलं की मुंबईत येणार नाही, पण वेळ पडली, सरकार आमचं मानलं नाही तर आम्ही निश्चित मुंबईत येऊ. मनोज दादा जरांगे पाटलांकडे 100% मुख्यमंत्री त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.